ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत. फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ पाइपलाइन रोड, अहमदनगर. बहुचर्चित अशोक लांडे प्रकरणात शिक्षा लागलेले अहमदनगर शहराचे माजी महापौर संदीप कोतकर आणि त्यांचे बंधू सचिन अमोल कोतकर यांच्या जामिनास फिर्यादी शंकर राऊत यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं असून मेडिकल पॅरिटीवर दिलेल्या जामीनबाबत उच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन करून आव्हान दिलं आहे. मुंबई येथे या प्रकरणाची सुनावणी 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. नगरच्या अशोक लांडे खून प्रकरणात न्यायालयानं काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, त्यांची 3 मुले, माजी महापौर संदीप यांच्यासह सचिन आणि अमोल यांना दोषी ठरवत या चौघांना जन्मठेप सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी स्वप्नील पवार आणि वैभव अडसूळ यांना 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली होती. 19/5/2008 रोजी अशोक लांडे याचा केडगाव येथे खून झाला. त्यामध्ये आरोपी भानुदास एकनाथ कोतकर, त्याची मुलं 3 संदीप, सचिन, अमोल यांना नाशिक सत्र न्यायालयाने 11/4/2016 रोजी जन्मठेप व दंड केलेला आहे. त्या निकालाविरुद्ध ते मुंबई हायकोर्टात गेले. त्यामध्ये आम्ही आमचे इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन दाखल केले. सध्या सचिन कोतकरने जिल्ह्यात येण्यासाठी अर्ज दाखल केला. तो जिल्ह्यात आला आणि जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीय कामगारास मारलं आणि त्याचे साथीदार 10-12 होते. यानंतर पुन्हा आता संदीप कोतकरने जिल्ह्यात येण्यासाठी नुकताच अर्ज दाखल केला. त्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही त्याच्यामध्ये माझं आणि माझी पत्नी पार्वतीबाई आणि दुसरे अमोल जाधव साक्षीदार आणि दुहेरी हत्याकांडातले 2 लोक आले, ते भयभीत झाले आणि त्यांनी सुद्धा अमोल येवले व संग्राम कोतकर यांनी त्याची प्रतिज्ञापत्रे दाखल केली. आणि संदीप कोतकरला जर आला जिल्ह्यामध्ये तर हे एकविचारी होऊन, हे मूळ गुन्हेगार प्रवृत्तीचे आहे, एकविचारी होऊन पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आम्हा साक्षीदारांना धमकावतील आणि काही अपरिमित घडण्याची सुद्धा शक्यता आहे. आता जिल्हा बंदीमध्ये यांनी अर्ज केला तर आमचं म्हणणं असं आहे की 1 जणाला परवानगी दिलेली आहे, त्याचं काही कामच नाही, त्याचे काही वेगळे हेतू असतील, तर याला जर परवानगी दिली तर तो आमच्या जीवितास धोका निर्माण करू शकतो आणि याला कोणत्याही प्रकारे परवानगी देण्याचं अर्जच तो मूळ बेकायदेशीर आहे. त्याला कोणत्याही प्रकारे मुंबई हायकोर्टाने अर्ज परवानगी देऊ नये. आमचे वकील ॲडव्होकेट जितेंद्र गायकवाड व पाटील साहेब सिनियर मोस्ट यांच्या मार्फत आम्ही कोर्टात हे 25 तारखेच्या सुनावणीमध्ये मांडणार आहे. ते आम्हाला सुप्रीम कोर्टाचे स्क्रीनशॉट आलेले आहे, ते दाखवणार आहे की बा यांच्या अर्जाला डायरी नंबर पडलेले आहेत. आणि जर तिथं सुप्रीम कोर्ट काम करतंय, सुप्रीम कोर्टात एखादी गोष्ट चॅलेंज झाली तर खालच्या कोर्टाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं काही कारणच येत नाही.